मी एक छोटासा किराणा दुकानदार होतो 1975 ते 80च्या काळामध्ये. ते छोटं किराणा दुकानदार असताना मला पहिल्यापासून कोणत्याही क्षेत्रामध्ये मी काम करीत असेल त्याची संघटना करायची सवय आहे. परंतु सहकारी पतसंस्था काढायला परवानगी मिळत होती म्हणून आमच्या कोपरगाव शहरातल्या छोटं गाव आहे आमचं, ग्रामीण भाग आहे आमचा. एका छोट्याशा गल्लीमध्ये अक्षरशः 10 बाय 15च्या जागेमध्ये या समता नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना माझ्या काही किराणा दुकानदार मित्रमंडळींच्या सहकार्याने मी केली. पतसंस्था कशी स्थापन करायची मला सहकाराचा सुद्धा कुठला अनुभव नव्हता. मी काही खूप शिकलेलो आहे अशातला भाग नाही. मी 11वी पास असलेला एक मुलगा आहे. परंतु मी सहकार कायद्याचा अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर सहकारी पतसंस्थेची नोंदणी केली. खरं तर त्या काळामध्ये माझे वडील तर नव्हते पण आई होती. आई आमची खूप घाबरायची. अरे बाबा तू ही पतसंस्था काढतोय, लोकांची ठेवी तू घेतोय, हे जर आपल्याला फेडता नाही आलं तर काय करणार. परंतु आमच्या आईने आणि वडिलांनी एक ध्येय किंवा एक वाक्य आम्हाला नेहमी सांगितलं होतं की ठेवीदारांच्या ठेवी कधीही बुडणार नाही. अशा पद्धतीचं कामकाज तुला तुझ्या संस्थेत करायचं असेल तर तू संस्था काढ. 36 वर्षामध्ये कमीत कमी लाखाच्या पुढे तर व्यावसायिक मी निश्चितपणे तयार केले असतील. आणि हे सगळे व्यावसायिक छोटे व्यावसायिक आहेत याचा मला नेहमीच जास्त आनंद होतो. मल्टीस्टेट पतसंस्थामध्ये काम करण्याचं स्वातंत्र्य निश्चितपणे आहे. परंतु अनेक मल्टीस्टेट पतसंस्था त्या स्वातंत्र्याचा स्वैराचार म्हणून वापर करतात. त्याच्यामुळे मल्टीस्टेट पतसंस्था अडचणीत येण्याचं प्रमाण काही प्रमाणामध्ये निश्चितपणे जास्त आहे. की आपण एक राजकारण तरी करायचं किंवा अर्थकारण तरी करायचं. आणि त्या दिवसापासून मी जे राजकारण सोडलं, ज्या नगरपालिकेच्या राजकारणामध्ये मी होतो त्या नगरपालिकेत मी कोपरगावच्या आत्तापर्यंत पायसुद्धा ठेवलेला नाही. पतसंस्थांपुढे जे आव्हानं आहेत सगळ्यात प्रमुख आव्हान आहे आमच्याकडं कर्ज वसुलीचं आणि दुसरं आव्हान आहे गुंतवणुकीचं. आम्हाला जे काही 25% तरलता राखावी लागते, लिक्विडिटी मेंटेन करावी लागते, ती लिक्विडिटीची रक्कम आम्ही कुठे गुंतवावी, कुठे इन्व्हेस्ट करावी हा मोठा प्रश्न आमच्या सगळ्यांसमोर निश्चितपणे आहे. नमस्कार, मी विष्णू सानप. लेट्सअप मराठीच्या विशेष चर्चा या कार्यक्रमामध्ये सर्वांचं स्वागत. आज माझ्यासोबत एक विशेष व्यक्तिमत्व आहे. ज्या व्यक्तिमत्वाने सहकारी पतसंस्था क्षेत्रामध्ये मोठं नाव केलेलं आहे आणि या क्षेत्राला एक मोठं योगदान दिलेलं आहे. ते ओमप्रकाश दादाप्पा कोयटे उर्फ काका कोयटे माझ्यासोबत आहेत. सर, तुमचं लेट्सअप विशेष चर्चा या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. समता नागरी पतसंस्थेचं छोटंसं रोपटं तुम्ही लावलं आणि त्याचा आज वटवृक्ष झाला. कसा प्रवास होता? विष्णूजी, पहिल्यांदी म्हणजे मी वटवृक्ष झाला असं अजिबात समजत नाही. एक झाड आमचं आहे, छोटंसं रोपटं आम्ही लावलेलं होतं. या प्रवासाची सुरुवात जी झाली की त्या काळामध्ये मी एक छोटासा किराणा दुकानदार होतो 1975 ते 80च्या काळामध्ये. ते छोटं किराणा दुकानदार असताना मला पहिल्यापासून कोणत्याही क्षेत्रामध्ये मी काम करीत असेल त्याची संघटना करायची सवय आहे. त्यामुळे त्या छोट्या किराणा दुकानदारांची मी संघटना केली. कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन या नावाची संघटना केली. आणि मग आमच्या संघटनेच्या सभासदांना ज्यावेळेस व्यवसाय वाढीसाठी कर्ज लागायचं ते स्थानिक बँकांकडे आम्ही जावं लागायचं. म्हणून त्या एका कोपरगावच्या आमच्या नामांकित बँकेची निवडणूक मी लढवली. त्या निवडणुकीत मी संचालक म्हणून विजयीसुद्धा झालो. 6 वर्ष त्या बँकेमध्ये मी संचालक होतो, व्हाईस चेअरमन होतो. परंतु त्यावेळेसुद्धाच मला जाणवायला लागलं की त्या ठिकाणी छोट्या व्यापाऱ्यांना कर्ज पुरवठा करताना खूप भांडावं लागतं. त्यामुळे मी बँक एक नवीन स्थापन करता येईल का याचा विचार केला. तर त्या काळामध्ये नवीन बँक स्थापन करायला परवानगी मिळत नव्हती. परंतु सहकारी पतसंस्था काढायला परवानगी मिळत होती. म्हणून आमच्या कोपरगाव शहरातल्या छोटं गाव आहे आमचं, ग्रामीण भाग आहे आमचा. एका छोट्याशा गल्लीमध्ये अक्षरशः 10 बाय 15च्या जागेमध्ये या समता नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना माझ्या काही किराणा दुकानदार मित्रमंडळींच्या सहकार्याने मी केली. आणि 1986 पासून आजपर्यंत लोकांचा विश्वास आम्ही मिळवला. ते म्हणतात की गरज ही शोधाची जननी असते. अगदी तुम्ही म्हणजे अनेकांना असं माहीत नसेल की एवढ्या 15 तुमच्या शाखा समता सहकारी पतसंस्थेच्या आहेत. त्याची सुरुवात तुम्ही फ्रस्ट्रेट झाला होतात आणि त्याच्यातून तुम्ही ही सुरुवात केली. सुरुवातीचा काळातला अनुभव कसा सांगाल? सुरुवातीच्या काळातला अनुभव असा होता की मी तर एक छोटा किराणा दुकानदार होतो. त्यामुळं आम्ही संस्था स्थापन करण्याकरता
भाग भांडवल गोळा करण्याकरता फिरायचो, ठेवी गोळा करण्याकरता फिरायचो. त्या ठेवी गोळा करताना सुद्धा आम्हाला खूप त्रास झाला की ज्यावेळेस आम्ही संस्था सुरू करायचा विचार केला त्यावेळेस आमच्या कोपराव शहरामध्ये सहारा इन्व्हेस्टमेंट कंपनी नावाची एक कंपनी 2 वर्षापूर्वी स्थापन झाली होती. त्यांनी लोकांच्या ठेवी पण गोळा केल्या होत्या. पण 2 वर्षामध्ये त्या सहारा कंपनीनं आपला गाशा गुंडाळला. हा काळ कधीचा? हा साधारण 1985-86चा काळ. 84 साली ती सहारा कंपनी कोपरगावमध्ये आली आणि 86 साली त्यांनी आपला गाशा कोपरगावातून गुंडाळला आणि कोपरगावातून अक्षरशः पळ काढला. आणि त्याच काळात नेमकं आम्ही पतसंस्थेची स्थापना करायचा निर्णय घेतला. त्यावेळेस आम्हाला कोणी ठेवी द्यायला तयार नव्हतं, आम्हाला भाग भांडवल द्यायला तयार नव्हतं. परंतु आम्ही काही मित्रमंडळींनी भाग भांडवल जमवलं आणि ज्या ठेवीदारांनी आमच्यावर विश्वास ठेवला त्यांच्या मदतीनं संस्थेचं कामकाज आम्ही हळूहळू सुरू केलं. म्हणजे कुठल्याही क्षेत्रात चाललो आपण की एक लेगसी असती. आपल्या घरातले वडिलोपार्जित कुठला तरी व्यवसाय असतो, तुम्ही म्हणता किराणा दुकानदार. तुमच्या घरी असं बँकिंग क्षेत्रातला किंवा पतसंस्था या क्षेत्रात असं कोणी होतं का? अजिबात नाही. माझ्या वडिलांचा सुद्धा वडिलोपार्जित किराणा हाच व्यवसाय होता. परंतु कुणी नसताना, घरामध्ये कुठल्याही प्रकारचा अनुभव नसताना, तुम्ही म्हटलं की गरज ही शोधाची जननी असते, त्याप्रमाणे आम्हाला कर्ज मिळालं पाहिजे ही आमची गरज होती. त्यामधून मी या पतसंस्था चळवळीचा शोध घेतला. पतसंस्था कशी स्थापन करायची. मला सहकाराचा सुद्धा कुठला अनुभव नव्हता. मी काही खूप शिकलेलो आहे अशातला भाग नाही. मी 11वी पास असलेला एक मुलगा आहे. परंतु मी सहकार कायद्याचा अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर सहकारी पतसंस्थेची नोंदणी केली. कुठलं असं या पतसंस्था किंवा बँकिंग क्षेत्रातलं असं तुमचं एक आयडियल होतं आणि तुम्ही त्यांच्याकडे बघितलं ना आपणही तशा प्रकारचं काहीतरी केलं पाहिजे, हे त्या प्रोसेसमध्ये असं काही होतं का डोक्यात कोणी व्यक्तिमत्व? खरं सांगायचं म्हणजे माझं कोणी आयडॉल नाही. मी स्वतःच माझा आयडॉल आहे. जे काही करायचं ते आपण प्रामाणिकपणे करायचं. परंतु एक नाव माझ्या डोळ्यासमोर निश्चितपणे होतं, ते नाव रतन टाटांचं. रतन टाटांचं एक वाक्य मी नेहमी डोळ्यासमोर ठेवत असतो. रतन टाटा म्हणतात, आय डोंट टेक राईट डिसिजन, आय डोंट टेक राईट डिसिजन बट आय टेक डिसिजन अँड देन मेक देम राईट. म्हणजे निर्णय घ्यायचा आणि आपण घेतलेला निर्णय यशस्वी करण्याकरता प्रामाणिकपणे जीवापाड प्रयत्न करायचा. त्याप्रमाणे पतसंस्था स्थापन करण्याचा मी निर्णय घेतला आणि ती यशस्वी होण्याकरता अक्षरशः जीवापाड मेहनत मी घेतली आहे आणि अजूनही घेतो आहे. हे समता नाव कसं सुचलं तुम्हाला? समता नाव हे असं सुचलं की मी आत्ताच सांगितलं की मोठ्या बँकांमध्ये आमच्या छोट्या दुकानदारांना कर्ज मिळत नव्हतं. मग ज्या संस्थेमध्ये समता असावी, समानता असावी, सर्वांना एकसारखा न्याय त्यामध्ये मिळावा, या अर्थानं ते समता हे नाव माझ्या डोळ्यासमोर आलं आणि ते आम्ही स्वीकारलं. सुरुवातीच्या काळात फार संघर्षाचा काळ असेल, सोपी गोष्ट नाही खरंच पतसंस्था सुरू करणं म्हणजे. त्यावेळी आपल्यावर कोणी विश्वास ठेवेल का नाही ह्याही गोष्टीचा तुम्हाला सामना करावा लागला असेल. सुरुवातीच्या काळात असे कुठले मित्र होते तुमचे आणि कुटुंबाचं तुम्हाला कसा सहकार्य लाभलं? कुटुंबाचं सहकार्य मला कुटुंबामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचं, मी आत्ता सांगितलं तसं वारसा नव्हता. परंतु मित्रमंडळी जी आहेत माझी ती खूप जीवाभावाची मित्रमंडळी होती. त्या काळातसुद्धा आणि आत्तासुद्धा जितूभाई शहा नावाचे माझे एक मित्र आहेत. संचालक जे आमचे आहेत 36 वर्षापासूनचे जे संचालक आहेत ते आजताग आहेत, काम आहेत. जितूभाई शहा नावाचे जे काही माझे मित्र होते ते आत्ताही संस्थेचे संचालक आहे. त्यांनी आणि मी इतकी प्रामाणिकपणे मेहनत केली की मला आठवतं की संस्था स्थापन करीत असताना जागा तर आम्ही भाड्याची घेतली, पण जागा भाड्याची घेत असताना त्या जागेमध्ये ऑफिसचं फर्निचर खरेदी करायची ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस आम्ही दोघांनी विचार केला की हे फर्निचर करण्याकरता सुद्धा जनतेचा पैसा वापरायचा नाही, ठेवीदारांचा. जितूभाई शहांनी त्यांचा घरातला टेबल दिला संस्थेकरता, स्वतःची खुर्ची दिली, माझ्या स्वतःच्या घरातली तिजोरी मी त्या ठिकाणी संस्थेमध्ये आणून ठेवली. आणि ती तिजोरी जेव्हा माझ्या घरातून संस्थेमध्ये आणायची होती, मला अजून तो दिवस आठवतो की ती तिजोरी संस्थेमध्ये घरून आणण्याकरता हमाल लोकांनी जवळपास 200 रुपये त्या ठिकाणी हमाली मागितली. मग आम्ही ठरवलं हे 200 रुपये कशा करता द्यायचे. अक्षरशः आमचे मित्र जितूभाई शहा असतील, अरविंदभाई पटेल असतील, अशोकजी दरक असतील, आम्ही सर्वांनी एक भाड्याची हातगाडी घेतली 10 रुपयाची. आमच्या घरातून सगळ्यांनी ती तिजोरी काढली आणि ती तिजोरी लोटत लोटत त्या ऑफिसमध्ये नेली. म्हणजे अशा प्रकारची बचतीची सवय आम्ही पहिल्यापासून आमच्या संस्थेमध्ये आम्हाला लावून घेतली. त्यावेळेस तुमचं वय काय होतं?
त्यावेळेस माझं वय साधारण 30च्या आसपास 35च्या आसपास होतं. बरं, मग घरी पत्नी असेल किंवा वडील असतील, त्यांनी असं विचारलं नाही का तेव्हा की किराणा दुकान सोडून आता हे पतसंस्थेचं डोक्यात फॅड बसलंय, कसं काय ते कसं हँडल केलं तुम्ही त्यावेळेस? खरं तर त्या काळामध्ये माझे वडील तर नव्हते, पण आई होती. आई आमची खूप घाबरायची. अरे बाबा, तू ही पतसंस्था काढतोय, लोकांच्या ठेवी तू घेतोय, हे जर आपल्याला फेडता नाही आलं तर काय करणार. परंतु आमच्या आईने आणि वडिलांनी एक ध्येय किंवा एक वाक्य आम्हाला नेहमी सांगितलं होतं की ठेवीदारांच्या ठेवी कधीही बुडणार नाही. अशा पद्धतीचं कामकाज तुला तुझ्या संस्थेत करायचं असेल तर तू संस्था काढ. त्यामुळे पहिल्यापासून ध्येय ठेवलेलं आहे की ठेवीदारांचा ठेवी या कोणत्याही क्षणी मागेल त्या क्षणी परत गेल्याच पाहिजे. आणि त्या ठेवी परत जाण्याकरता कर्जवसुली ही कठोरपणे केली पाहिजे, कायदेशीर परंतु कठोरपणे केली पाहिजे. आणि मी ध्येय ठेवलं की त्या कर्जदाराशी, त्या थकबाकीदाराशी कितीही वाईटपणा घ्यायची वेळ आली, तो थकबाकीदार किती जवळचा मित्र असो, किती जवळचा नातेवाईक असो, त्याच्याशी तो वाईटपणा घ्यायचा. तो वाईटपणा जर आपण घेतला नाही आणि ठेवीदारांच्या ठेवी जर परत देऊ शकलो नाही तर ठेवीदारांचा वाईटपणा नसतो, तो तळतळाट असतो. आणि तो तळतळाट आपल्याला कधी घ्यायचा नाही या भावनेनं गेले 36 वर्षापासून या पतसंस्था चळवळीमध्ये मी सातत्यानं काम करतो आहे. कोयटे सर, पाठीमागे वळून पाहत असताना कुणाची प्रकर्षाने तुम्हाला आठवण होते? मला प्रकर्षानं माझ्या वडिलांची निश्चितपणे आठवण होते. का? मी संस्था काढली तेव्हा वडील नव्हते, परंतु वडिलांनी जे काही कष्ट केलेले आहेत किराणा दुकानच्या माध्यमातून, हे सगळं आमचं वैभव बघायला मी वडिलांनी जे काही मला प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिलेला आहे, आईने आम्हाला काम करायची सवय लावलेली आहे, ते आईवडील आज जर प्रत्यक्षामध्ये हे सगळं माझं वैभव बघायला असते तर मला खूप निश्चितपणे आनंद वाटला. तुम्ही मगाशी म्हणालेत की तुम्ही 11वी शिकलेला आहोत, पुढचं शिक्षण का नाही झालं तुमचं? पुढचं शिक्षण या कारणाने झालं, मी 11वी पास झालो, कॉलेजला प्रवेश घेतला, परंतु कॉलेजला प्रवेश घेतल्यानंतर वडील आजारी पडले. किराणा दुकानात ते बसू शकत नव्हते. त्याच्यामुळे मला कॉलेजमध्ये 1 वर्ष मी गेलो, परंतु मला कुठल्याही प्रकारचे पिरियड अटेंड करता आले नाही. त्याच्यामुळे पहिलं वर्ष जे त्यावेळेस होतं पिढीचं, त्यावेळेस मी नापास झालो. आणि मग नंतर मी निर्णय घेतला की वडील आपले आजारी आहेत, आपल्याला शिकायला अजून 4-5 वर्षे लागतील, शिकल्यानंतर नोकरी मिळेल न मिळेल त्यापेक्षा आपण आपला वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळलेला बरा. त्याच्यामुळे मी किराणा दुकानी बसायला लागलो. परंतु त्या काळामध्ये सुद्धा मला जे सामाजिक काम करायची सवय होती, किराणा मर्चंट असोसिएशन मी त्या काळामध्ये स्थापन केली. त्याच्याकरता मला जे बाहेर फिरावं लागायचं, बाहेर फिरावं लागत असताना माझ्या आई वयस्कर असतानासुद्धा ती किराणा दुकानावर बसायची आणि बसून तो व्यवसाय तिने सांभाळला आणि मला प्रोत्साहन केलं. या व्यतिरिक्त माझ्या पत्नीनेसुद्धा घरगुती व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणामध्ये केले. माझ्या पत्नीनं मेणबत्त्या तयार करायचा व्यवसाय केला, स्वेटर विणायचा व्यवसाय केला, बॉलपेनच्या रिफिल तयार करायचा व्यवसाय केला, मिठाच्या पिशव्या भरायचा व्यवसाय केला. आणि असे व्यवसायामध्ये जी काही मला माझ्या आईची, माझ्या पत्नीची जी साथ मिळत गेली, त्याच्यामुळे हे बाहेरची कामं मी करू शकलो. एक साधारण असं म्हटलं जातं की मराठी माणसाला बिझनेस करता येत नाही, व्यवसाय करता येत नाही, मात्र त्याला तुम्ही अपवाद आहात. तुम्ही कोयटे सर अनेक उद्योजकांना सहकार्य केलं, व्यावसायिक तयार केले. किती असे उद्योजकांनी व्यावसायिक तुम्ही साधारण तयार केले आणि त्यांचा अनुभव कसा होता? 36 वर्षामध्ये कमीत कमी लाखाच्या पुढे तर व्यावसायिक मी निश्चितपणे तयार केले असतील. आणि हे सगळे व्यावसायिक छोटे व्यावसायिक आहेत, याचा मला नेहमीच जास्त आनंद होतो. बँका पण बिझनेस करतात, राष्ट्रीयकृत बँका असेल, खाजगी बँका असेल. माझ्या शहराचा मी गेल्या वर्षी आढावा घेतला होता. माझ्या शहरामध्ये ज्या काही 16 बँका आहेत, त्यांच्या माध्यमातून ज्या काही ठेवी त्यांनी गोळा केलेल्या आहेत, या ठेवींचा विनियोग म्हणजे कर्ज वाटप स्थानिक पातळीवर करण्याकरता फक्त 20% कर्ज त्यांनी जमा केलेल्या ठेवींपैकी माझ्या गावामध्ये वाटलं. तर सर्व कर्ज त्यांनी महानगरांमध्ये वाटलं, भांडवलदारांना वाटलं, कारखानदारांना वाटलं. परंतु आमच्या सहकारी पतसंस्थेच्या कर्ज वाटप हे स्थानिक भागामध्ये होतं. त्याच्यावर स्थानिक रोजगार तयार होतात. त्याच्यामुळे पतसंस्थांची सुद्धा संघटना असली पाहिजे असा विचार माझ्या मनामध्ये आला. आणि 1989 सालापासून मी पतसंस्था फेडरेशनशी सुद्धा जोडला गेलेलो आहे. अशा कुठले उद्योजक किंवा व्यावसायिक जी तुम्ही त्या पडत्या काळात त्यांना सहकार्य केलं आणि आज ते यशस्वी व्यावसायिक म्हणून आहेत?
असे एक नाही हजारो उदाहरणं निश्चितपणे देता येतील. परंतु विशेषतः किराणा दुकानदार हा वाढला पाहिजे. किराणा दुकानदार हा खूप दिवसभर कष्ट करणारा असतो, त्याच्यात तो वाढला पाहिजे. याकरता आमच्या पतसंस्थेच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत निश्चित प्रयत्न करीत आलेलो. हातगाडीवाला असेल, फुटपाथवर बसणारा माणूस असेल, त्यांच्या घरी जाऊन आम्ही कर्ज वाटप करतो. त्यांना घरी जाऊन आमचे कर्मचारी विचारतात की तुम्हाला काही कर्जाची आवश्यकता आहेत का, आणि घरी बसल्या बसल्या त्यांना कर्ज देण्याचं काम आम्ही आत्तापर्यंत करीत आलेलो आहोत. तुम्ही अडचणीच्या काळात अनेकांना मदत करता, मात्र पतसंस्था आपण जे ऐकतो बघतो तर अनेक पतसंस्था या अडचणीत येतात. पण तुमची जी पतसंस्था आहे तुम्ही अगदी अलगदपणे ती वाचवलेली आहे, बचाव केलेला आहे तिचा. ते कसं शक्य झालं? बचाव केलेला आहे म्हणजे आमच्यावरही अडचणी आल्या होत्या, नाही असं नाही. एकदा मला प्रसंग आठवतो, 2006 साली मी डिपॉझिट गॅरंटी कॉर्पोरेशन नावाच्या संस्थेचा अध्यक्ष होतो. आणि त्या संस्थेच्या विरोधामध्ये वर्तमानपत्रामध्ये काही बातम्या आल्या. त्याच्यानंतर मला 2009 सालाचा काळ आठवतो. 2009 साली आमच्या कोपरगाव शहरामध्ये महापूर आला. तो महापुराचं पाणी आमच्या सगळ्या संस्थेमध्ये शिरलं आणि लोकांच्या गावामध्ये अशा अफवा पसरल्या गेल्या की ही पतसंस्था आता बुडाली, या पतसंस्थेचं काही आता खरं नाही. परंतु मी पहिल्यापासून ठरवलं होतं की ठेवीदारांच्या ठेवी परत द्यायला कधीही नकार द्यायचा नाही. मी माझ्या स्वतःच्या खाजगी मालमत्ता बँकांकडे तारण ठेवल्या. आमच्या घरातल्या माझ्या पत्नीनी, माझ्या सुनेनी, माझ्या आईनी सगळे घरातले दागदागिने काढून दिले. ते आम्ही गहाण ठेवले, त्याच्यातून पैसा उपलब्ध केला. परंतु एकाही ठेवीदाराला ठेव न घेता परत जाऊ दिलं नाही. त्याच्यामध्ये माझ्या संचालकांनी सुद्धा मला चांगली साथ दिली. आमच्या सगळ्या संचालकांनी घरातलं सगळं सोनं नाणं माझ्या ताब्यात आणून दिलं. घराच्या सगळ्या स्थावर मालमत्तेचे उतारे माझ्याकडे आणून दिले आणि सगळ्यांनी सांगितलं की याच्या माध्यमातून कर्ज तुम्ही काढा आमच्या नावावर, ठेवीदारांच्या ठेवी या परत गेल्याच पाहिजे. आणि त्यामुळे लोकांचा आमच्यावरचा विश्वास अधिकाधिक वाढत गेला आहे. सहकारी संस्था चालवण्यासाठी महत्त्वाचे जर 5 पॉईंट सांगायचे झाले तर कुठले सांगा? महत्त्वाचे 5 पॉईंट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, संस्था जर तुम्हाला चांगली चालवायची असेल तर तुम्ही थकबाकीची वसुली ही कुठल्याही प्रकारची भीडभाड न ठेवता, तो थकबाकीदार किती जवळचा नातेवाईक असो, किती जवळचा मित्र असो, त्याच्या थकबाकीची वसुली आपण कठोरपणे केलीच पाहिजे. हे प्रथम आपण आपलं अंगीकारलं पाहिजे. दुसरं, आता नव्या पिढीमध्ये आपण अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार हा केलाच पाहिजे. तो माझ्या पतसंस्थेमध्ये मी प्रकर्षाने करतो. विशेषतः हाच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याकरता माझा मुलगा आहे संदीप, त्यालाही मी माझ्या पतसंस्थेमध्ये संचालक केलेलं आहे. आणि नवीन पिढीला जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचं नॉलेज असतं त्या माध्यमातून माझ्या संस्थेचं कामकाज जास्तीत जास्त अत्याधुनिक करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. जे अत्याधुनिक तंत्रज्ञान तुम्हाला बँकांमध्ये सुद्धा बघायला मिळणार नाही, अशा प्रकारचं तंत्रज्ञान मी माझ्या पतसंस्थेमध्ये आणलेलं आहे. पेपरलेस बँकिंग, व्हाउचरलेस बँकिंग, फॉरेन्सिक ऑडिट कंट्रोल रूम, अशा प्रकारच्या नवीन नवीन संकल्पना मी माझ्या पतसंस्थेमध्ये आणलेल्या आहेत. त्यामुळं ग्राहकांचा विश्वास आमच्यावर हा निश्चितपणे अधिकाधिक वाढत असतो. एवढी मोठी तुमची पतसंस्था आहे, मात्र अनेकांना प्रश्न पडतो की तुम्ही मल्टीस्टेट का नाही केलं? मल्टीस्टेट पतसंस्थामध्ये काम करण्याचं स्वातंत्र्य निश्चितपणे आहे. परंतु अनेक मल्टीस्टेट पतसंस्था त्या स्वातंत्र्याचा स्वैराचार म्हणून वापर करतात. त्याच्यामुळे मल्टीस्टेट पतसंस्था अडचणीत येण्याचं प्रमाण काही प्रमाणामध्ये निश्चितपणे जास्त आहे. परंतु नागरी सहकारी पतसंस्थांना सहकार खात्याची बंधनं काही पाळावीच लागतात. त्याच्यामुळे ती बंधनं पाळण्याचा आम्ही निश्चित केला. सहकार खात्याच्या असणाऱ्या बंधनापेक्षा सुद्धा काही बंधनं आम्ही आमच्यावर स्वतःहून घालून घेतलेली आहेत. NPAचे निकष सहकार खात्यानं आमच्यावर 10 वर्षापूर्वी लादले म्हणण्यापेक्षा टाकले. परंतु माझ्या पतसंस्थेमध्ये 15 वर्षापासून मी NPAचे निकष पाळतो आहे. तेव्हा आपल्यावर काही बंधनं असावेत या उद्देशानं मी मल्टीस्टेट पतसंस्थांकडं माझं रूपांतर केलं नाही. एवढंच नव्हे, अनेक वेळा माझ्यापुढं माझ्या पतसंस्थेला जेव्हा भेटी द्यायला लोक येतात, काही मान्यवर येतात, ते शुभेच्छा देतात मला की तुमच्या पतसंस्थेचं लवकरच बँकेमध्ये रूपांतर व्हावं.
परंतु मी त्यांना सांगतो, या तुमच्या शुभेच्छा नाहीत, हा शाप मला तुम्ही देऊ नका, कारण मला माझी संस्था शेवटपर्यंत नागरी सहकारी पतसंस्था म्हणूनच ठेवायची आहे. नागरी सहकारी पतसंस्था चळवळीविषयी मला अभिमान आहे आणि तो मला टिकवण्याकरता मी कधीही माझी पतसंस्थेचं बँकेत रूपांतर करणार नाही. गेल्या 36 वर्षापासून तुम्ही यशस्वीरित्या तुमची पतसंस्था चालवत आहात. असं कुठलं आव्हान आत्तापर्यंत आलं का की ते सोडवताना तुम्हाला फार त्रास झाला आणि ते तुम्ही कसं सोडवलं? आव्हानं तर अनेक आलेले आहेत. एखादा प्रसंग? प्रसंगसुद्धा अनेक आहेत, एखादाच प्रसंग नाही. आता मी पूर आला तो प्रसंग सांगितला, माझ्या नावाची बदनामीच्या वर्तमानपत्रात बातम्या आल्या तो प्रसंग सांगितला. परंतु कर्जदारांची किंवा थकबाकीदारांची थकबाकी वसूल करताना अनेक कठीण प्रसंगाला मला सामोरं जावलेलं आहे. अगदी जवळच्या नातेवाईकांवर मला कारवाई करावी लागणारी आहे. काय बरं, काय प्रसंग येतात? ते प्रसंग म्हणजे माझ्या जवळच्या माणसांवर तर कारवाई करावी लागली नाही, परंतु एक प्रसंग मला असा आठवतो. मी खरं तर राजकारणामध्ये सुद्धा होतो. कोपरगावमध्ये आम्ही पती पत्नी दोघंही अनेक वर्ष नगरसेवक असायचो. माझी पत्नी नगराध्यक्ष होती. परंतु 2000 साली झालेली एक नगरपालिकेची निवडणूक मला आठवते. जनतेतून नगराध्यक्ष निवडायचा होता. कोपरगावमध्ये मतदान झालं होतं 36,000. त्या 36,000 मतामध्ये मला फक्त 12 मतं कमी पडले आणि माझा त्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला. मी दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आत्मचिंतन करायला बसलो किंवा आढावा घ्यायला बसलो की आपण का पडलो, त्यावेळेस मला आज असं जाणवलं की समता पतसंस्थेच्या थकबाकी वसुलीकरता मी ज्या ज्या थकबाकीदारांवर कारवाई केलेल्या आहेत त्यांनी माझ्या विरोधात प्रचाराची आघाडी उघडलेली आहे. आणि त्या दिवसापासून मी ठरवलं की आपण एक राजकारण तरी करायचं किंवा अर्थकारण तरी करायचं. आणि त्या दिवसापासून मी जे राजकारण सोडलं, ज्या नगरपालिकेच्या राजकारणामध्ये मी होतो त्या नगरपालिकेत मी कोपरगावच्या आत्तापर्यंत पायसुद्धा ठेवलेला नाही. राजकारणातलं तुम्हाला नेमकं काय नाही आवडलं? राजकारण मला आवडत नाही अशातला भाग नाही, पण आताचं राजकारण तर मला अजिबात आवडत नाही. परंतु एकीकडे मी सुद्धा राजकारणी होतो. परंतु मला जर राजकारण करायचं असेल तर मला माझ्या कार्यकर्त्यांना कर्ज द्यावं लागेल, मला माझ्या मतदारांना कर्ज द्यावं लागेल आणि त्यांच्यावर मला कठोर कारवाई करता येणार नाही. तेव्हा राजकारण आणि अर्थकारण हे एका म्यानात या दोन्ही तलवारी बसू शकत नाही. बरोबर. फेडरेशनचा राज्याच्या तुम्ही अध्यक्ष आहात, तर त्याचा कारभार कसा चालतो नेमका? राज्यामध्ये जवळपास 16,000च्या वर नागरी सहकारी आणि पगारदार सहकारी पतसंस्था आहेत. आणि या नागरी सहकारी आणि पगारदार सहकारी पतसंस्थांची ही शिखर संस्था आहे. म्हणजे राज्यातली कायद्यान्वये शिखर संस्था म्हणून मान्यता दिलेली आमचं राज्याचं एकमेव फेडरेशन आहे. याच्यामध्ये आम्हाला राज्य शासनाच्या वतीनं प्रशिक्षण संस्था म्हणून सुद्धा अधिकृत मान्यता मिळालेली आहे. त्याचप्रमाणे आमच्या थकबाकी पतसंस्थांच्या थकबाकी वसुलीकरता जे कायदा कलम नंबर 101चे वसुली दाखले द्यावे लागतात, ते वसुली दाखल्याचे देण्याचे सुद्धा अधिकार आमच्या राज्य फेडरेशनच्या आस्थापनेवर सहकार खात्याचे एक अधिकारी आहेत. त्यांच्या माध्यमातून आम्हाला ते वसुलीचे दाखले देण्याचे सुद्धा अधिकार आहेत. आणि कायदा कलम 156 प्रमाणे जी वसुली करावी लागते स्पेशल रिकव्हरी ऑफिसरमार्फत, ते रिकव्हरी ऑफिसरसुद्धा आमच्या आस्थापनेवर आहेत. आणि या माध्यमातून आम्ही सहकारी पतसंस्थांची वसुली चांगल्या प्रकारे त्यांना करून देतो आणि विशेषतः त्यांना प्रशिक्षित करण्याचं काम आम्ही करतो. त्यांना ट्रेनिंग देतो आम्ही की पतसंस्था चालवताना काय काय दक्षता घेतली पाहिजे, बॅलन्स शीट कसं वाचलं पाहिजे, वसुलीचे कायदे तुमचे काय आहेत, अकाउंटिंग कसं असावं, व्यवस्थापन कसं असावं, याचं प्रशिक्षण देण्याचं काम आम्ही करतो. आणि ते प्रशिक्षण देण्याकरता शिर्डीमध्ये आम्ही एक वातानुकूलित प्रशिक्षण सभागृह तयार केलेलं आहे. बुलढाणा अर्बन जी पतसंस्था आहे देशातली सगळ्यात मोठी, तिच्या सहकार्यानं जवळपास 500 सिटिंग कॅपॅसिटीचं वातानुकूलित सभागृह आम्ही बांधलेलं आहे. 160 लोकांची त्या ठिकाणी निवास व्यवस्था आहे. तर ही सगळी कामं राज्यातल्या पतसंस्थांकरता आम्ही अव्याहतपणे करीत असतो. आज घडीला महाराष्ट्रात अनेक पतसंस्था आहेत, मात्र त्याची कशी स्थिती आहे सध्या? खरं सांगायचं म्हणजे दुर्दैवाने काय होतं, स्थिती खूप चांगली आहे, अतिशय चांगली आहे. परंतु हजारामध्ये 2-3 पतसंस्था जर अडचणीत आल्या त्याची बातमी फार वेगानं पसरते आणि ती वृत्तपत्र त्याची हेडलाईन करतात.
परंतु आमच्या ज्या सक्सेस स्टोरीज आहेत त्या सक्सेस स्टोरीज दुर्दैवानं पुढे येत नाही. त्यामुळं पतसंस्था चळवळ काहीशी बदनाम होते. परंतु त्या पतसंस्था चळवळीला एक प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचा प्रयत्न आम्ही राज्य फेडरेशनच्या माध्यमातून करतो आहे. आणि मी स्वतः माझं स्वतःचं यापुढचं आयुष्य केवळ पतसंस्था चळवळीला प्रतिष्ठा मिळावी याचकरता वाहून घेतलेलं आहे आणि त्याचकरता मी दिवसरात्र काम करते. तुम्हाला काय वाटतं पतसंस्थेपुढे काय आव्हानं आहेत सध्या? पतसंस्थांपुढे जे आव्हानं आहेत, सगळ्यात प्रमुख आव्हान आहे आमच्याकडं कर्ज वसुलीचं आणि दुसरं आव्हान आहे गुंतवणुकीचं. आम्हाला जे काही 25% तरलता राखावी लागते, लिक्विडिटी मेंटेन करावी लागते, ती लिक्विडिटीची रक्कम आम्ही कुठे गुंतवावी, कुठे इन्व्हेस्ट करावी, हा मोठा प्रश्न आमच्या सगळ्यांसमोर निश्चितपणे आहे. विशेषतः चांगल्या चांगल्या बँकांमध्ये जरी आम्ही गुंतवणूक केली, सहकार खात्याने आम्हाला जे काही निकष घालून दिलेले आहेत की तुम्ही गुंतवणूक जिल्हा बँकेमध्ये केली पाहिजे, परंतु आज राज्यातल्या अनेक जिल्हा मध्यवर्ती बँका अडचणीत आलेल्या आहे. त्यामध्ये केलेल्या आमच्या गुंतवणुका आम्हाला परत मिळत नाही. किंवा रिझर्व्ह बँकेची ज्या बँकांवर बंधनं आहेत, म्हणजे PMC बँकेचं उदाहरण मला द्यावंसं वाटतं. पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक देशातल्या टॉप 5 बँकांमधली ती बँक समजली जात होती. रिझर्व्ह बँकेची ग्रेड 1 त्या बँकेला होती. त्या बँकेमध्ये आम्ही केलेली गुंतवणूकसुद्धा आमची अडचणी झाली. PMC बँक आज अवसानात निघाली. अवसानात निघाल्यानंतर तिचं दुसऱ्या बँकेमध्ये विलिनीकरण झालं. परंतु आमच्या पतसंस्थांच्या ज्या काही ठेवी त्या बँकेमध्ये होत्या त्या अद्यापही आम्हाला परत मिळाल्या नाहीत. त्या वसुली आणि गुंतवणूक हे 2 मोठी आव्हानं आमच्यासमोर निश्चितपणे आहेत. आणखी तिसरं एक आव्हान की आमच्या पतसंस्थांच्या ठेवीला विमा संरक्षण मिळालं पाहिजे. ते मिळण्याकरता मी परदेशामध्ये जेव्हा जातो, आशिया खंडातल्या पतसंस्था, इतर देशामध्ये सुद्धा पतसंस्था आहेत बरं का, म्हणजे नेपाळमध्ये आहेत, श्रीलंकेत आहेत, इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशिया, कंबोडिया, कोरिया या सगळ्या देशांमध्ये पतसंस्था आहेत. तिकडचा जो ठेवींना संरक्षण देण्याचा कन्सेप्ट आहे लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम, ती योजना महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रामध्ये पतसंस्थांकरता राबवावी अशा प्रकारचा आमचा आत्तापर्यंत खूप आग्रह राहत आलेला आहे. पण दुर्दैवानं तो आमचा आग्रह सहकार खातं मान्य करत नाही. हे आमचं दुर्दैव आहे. आणि सहकार खात्याला हे पटवणं, वसुलीचे कायदे गतिमान करा, आमच्या गुंतवणुका आम्ही कुठं करायच्या याचं आम्हाला मार्गदर्शन करा आणि आमच्या ठेवींना संरक्षण द्या, याकरता सहकार खात्याला पटवणं हेच मला तरी सध्या सर्वात मोठं आव्हान वाटतं. सर, तुमच्या अनुभवाने असं तुम्हाला काय वाटतं की पतसंस्थाकडून अशा काय चुका होतात आणि त्यामुळे पतसंस्था पूर्ण अडचणीत येतात, त्या चुका टाळल्या पाहिजेत? सगळ्यात मोठी टाळावी अशी जी चूक आहे, एखादा कर्जदार जर थकबाकीत गेला, तो जर जवळचा नातेवाईक, मित्र, कार्यकर्ता असला तर आमच्या पतसंस्था त्याच्यावर वसुलीच्या कारवाईच करीत नाही. आणि मग 1,000 लाख रुपये कर्ज दिलेलं असेल, 10 वर्षांनी त्याचे 10 लाख होतात. त्या थकबाकीदाराची कर्ज फेडण्याची तयारी असूनसुद्धा तो फेडू शकत नाही. त्याच्यामुळे सगळ्या पतसंस्थांनी थकबाकीच्या कारवाया या तातडीनं केल्याच पाहिजेत, हेच मला त्यांना सर्वात मोठं आवाहन करावंसं वाटतं. सर, तुम्ही राज्यभर पतसंस्थांच्या विविध कार्यक्रमाला, शिबिराला तुम्ही जात असता, पण तुम्ही स्वतः एक संस्था चालवता. ती यशस्वी पतसंस्था चालवून जेव्हा दुसऱ्यांना प्रशिक्षण देता, व्याख्यान देता, त्यावेळेचा अनुभव काय असतो? काय सांगतात तुम्हाला? काय लोक बोलतात? नाही, पहिल्यांदा तुम्ही सांगितलं की तुम्ही स्वतः संस्था चालवता. तर मी असं मानतो की दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण स्वतः कोरडे पाषाण. तुमचं आधी केले मग सांगितलं. एक्झॅक्टली. मी ते सगळे जे काही नवीन नवीन प्रयोग करायचे आहेत ते आधी माझ्या संस्थेमध्ये राबवतो. वसुलीचा जो काही तुम्हाला मुद्दा सांगितला, माझ्या संस्थेमध्ये मी जो काही समता वसुली पॅटर्न तयार केलेला आहे आणि इतर संस्थांना राबवायला सांगतो, त्याचं अनुकरण राज्यातल्या शेकडो पतसंस्था निश्चितपणे करतात. मग हे माझ्या संस्थेमध्ये जे काही राबवलेले प्रयोग आहेत, विशेषतः ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये माझा मुलगा संदीप आणि आमच्या जनरल मॅनेजर सचिन भट्टड हे टेक्नॉलॉजीमधले खूप तज्ज्ञ आहेत. मग ते जे काही प्रयोग माझ्या संस्थेत राबवतात ते इतरही पतसंस्थांनी राबवावेत, अशा प्रकारचं आव्हान मी प्रशिक्षणामध्ये नेहमीच आत्तापर्यंत करीत आलेलो आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या संस्थेत राबवलेले प्रयोगाचं एखादं पुस्तक केलं तर पुढच्या पतसंस्था चालवण्यासाठी एक मोठी ती गाईडलाईन तयार होईल. सर, पुढचा प्रश्न आहे, सर, वयाची 73वी गाठली आहे,
तरी तुम्ही पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर फिरत असता, ही चळवळ पुढे नेता. कधी थांबायचं आणि कुठून इतकी ऊर्जा येते? माझा प्रवास जर तुम्ही म्हटला, माझा वर्षाला किमान 1,00,000 किलोमीटरचा प्रवास असतो. रोज सरासरी 250-300 किलोमीटर मी फिरतोच. गेल्या 2 महिन्यापूर्वीचा प्रसंग सांगतो. देशातली सगळ्यात मोठी पतसंस्था बुलढाणा अर्बन, तिचे चेअरमन राधेश्याम चांडक, माझी जेव्हा आमच्या आंतरराष्ट्रीय पतसंस्था फेडरेशनवर निवड झाली तेव्हा त्यांनी माझा सत्कार केला. 12,000 कोटी रुपयांचे ठेवी आहेत त्यांच्या. त्यांनी सत्कार करताना एक वाक्य असं उच्चारलं, ते म्हणजे काकांचा प्रवास एवढा असतो सातत्यानं की एवढा प्रवास काही दिवसांनी पृथ्वीवरून चंद्रावरचं जेवढं अंतर आहे ते सुद्धा ते पार करतील. मी चांडक साहेबांना, बायजींना सांगितलं, बायजी, पृथ्वीपासूनचं चंद्रापर्यंतचं अंतर हे 3,86,000 किलोमीटर आहे आणि मी दरवर्षी 1,00,000 किलोमीटर प्रवास करतो. तर आत्तापर्यंत कैक वेळा मी पृथ्वी ते चंद्राचं अंतर पार केलेलं आहे. आणि हा प्रवास करत असताना तुम्ही सांगितलं की माझं वय 73 आहे. नुसतं वयच नाही, मला गेल्या 42 वर्षापासून डायबिटीससारखा असाध्य आजार आहे, दिवसातून 3 वेळा मला इंजेक्शन घ्यावं लागतं. परंतु या डायबिटीसचा मला कधी त्रास झाला नाही. मला माझं वय 73 झाल्याचं कधी जाणवत नाही, कारण मला लोकांमध्ये मिसळायला आवडतं. विशेषतः ज्या ज्या ठिकाणी मी जातो त्या त्या ठिकाणी सहकारी पतसंस्था चळवळीतले कार्यकर्ते माझ्या भेटीला येतात, त्यांच्या समस्या माझ्यासमोर मांडतात. आणि हे सहकारी पतसंस्था चळवळीतले कार्यकर्ते मला भेटले की माझा सगळा प्रवासाचा शीण निघून जातो. उलट मला प्रोत्साहन त्यांना भेटलं की मिळतं. अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा थकवा मला आजपर्यंत तरी जाणवलेला नाही. याच्यापुढे बघूया आता काय. उत्सुकता आहे तुमच्या, म्हणजे दिवसाचं शेड्यूल कसं असतं आणि स्वतःची कशी काळजी घेतो? तुम्ही म्हणता 42 वर्षापासून तुम्हाला डायबिटीज आहे. दिवसाचं माझं शेड्यूल, मी सकाळी बरोबर 5:35 उठतो. उठल्याबरोबर 6 वाजता मी मॉर्निंग वॉकला जातो. बरोबर 50 मिनटाचं मॉर्निंग वॉक, 10 मिनटं सूक्ष्म व्यायाम, 10 मिनटाचे प्राणायाम, असं करून काही तिथल्या मित्रमंडळींबरोबर गप्पा मारतो आणि 7:30-8 वाजता घरी येतो. घरी आल्यानंतर चहा पिणं, वर्तमानपत्र वाचणं हे कामं करून बरोबर 9:30ला मी माझ्या कामाला सुरुवात करतो. एक तत्त्व मी बाळगलेलं आहे की सकाळच्या नाश्त्याच्या वेळी आणि दुपारच्या जेवणाच्या वेळेस माझं सर्व कुटुंब माझ्याबरोबर जेवायला असलंच पाहिजे. माझी बायको असेल, मुलगा असेल, सून असेल, नातू असेल, हे जेवायला आणि नाश्त्याला माझ्यावर असलेच पाहिजे. म्हणजे फॅमिलीलासुद्धा जास्तीत जास्त वेळ देण्याचा मी नेहमी प्रयत्न करीत असतो. सुदैवानं माझा मुलगा चांगला व्यावसायिक आहे. माझ्या सुनबाईच्या चांगल्या प्रकारच्या स्कूल्स आहेत. कोपरगाव, श्रीरामपूर, शिर्डी या ठिकाणी ती चांगल्या प्रकारे शिक्षण संस्था चालवते. आमची बायकोसुद्धा खूप धार्मिक आहे. त्याकडे मी तुमच्या कुटुंबाकडे येणारच आहे. त्यापूर्वी सर, बँकिंग क्षेत्र असेल, पतसंस्था असेल, यामधील व्यक्तिमत्व म्हटलं की सतत पैशा पाण्याच्या गोष्टी, सतत रटाळते विषय असतात. यामध्ये तुम्ही स्वतःच्या काही आवडीनिवडी काही जपल्या का? तुम्हाला काही साहित्य, पुस्तक वाचायला आवडतं का? चित्रपट बघायला आवडतो का? नाही, खरं म्हणजे माझ्या आवडीनिवडी जपण्यापेक्षा लोकांच्या आवडीनिवडी काय आहे त्या जपण्याकरता त्यांना मदत करायला मला निश्चितपणे आत्तापर्यंत आवडत आलेलं आहे. आणि मला आवडतं हे जे तुम्ही म्हणाल ना, पतसंस्था चळवळीमध्ये काम करणं, हीच माझी आवड आहे. आणि ते करीत असताना कुटुंबालासुद्धा वेळ देणं, हीच माझी आवड आहे. यापेक्षा दुसरं कुठलीही आवड मला आयुष्यात राहिलेली नाही. आणि या पुढचं आयुष्य हे केवळ पतसंस्था आणि पतसंस्थांकरताच वाहून घ्यायचं हे सुद्धा मी ठरवलेलं आहे. आता तुमच्या कुटुंबाकडे येतो. कुटुंबात कोण कोण आहे आणि काय करतात? कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये काम करतात? हे कुटुंबामध्ये मी आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे पत्नी आहे. माझी पत्नी अतिशय धार्मिक आहे. मी जर सांगितलं की मी 5:35 उठतो, ती 3:35 उठते आणि आवरून आमच्या घरापासून 1 किलोमीटर एक साईबाबाचं मंदिर आहे. त्या साईबाबाच्या मंदिरामध्ये पायी जाते, पायी येते. आमच्या घरासमोर एक महादेवाचं मंदिर आहे. त्या महादेवाचं मंदिर धुवून पुसून स्वच्छ करते. त्या ठिकाणी अभिषेक करते, आरती करते. घरी आल्यानंतर 1 तास देवपूजा करते, नंतर कामाला लागते. आणि आमच्या स्कूलचं जे किचन आहे ते पूर्णपणे सांभाळते. रोज 1200 मुलांचं जेवण ती स्वतः तिथं देखरेख करून उभी राहते, स्वतः लक्ष देऊन त्या मुलांना वाढते. हे म्हणजे आमच्या घरचे सगळे माणसं कामात आणि कामात आहे. फक्त आता तिच्या धार्मिकतेचं उदाहरण सांगितलं. मी
अंधश्रद्धाळू काय म्हणतात त्याला, देवावर माझी श्रद्धा आहे, मी अंधश्रद्धाळू नाही. माझ्या पतसंस्थेच्या बाहेर बजरंगाचं मंदिर आहे, गावातले सगळे येऊन त्या बजरंगाला नमस्कार करतात, मी नाही जात. परंतु माझ्या पतसंस्थेची पायरी चढत असताना त्या पायरीवर मी डोकं ठेवतो. माझी पतसंस्था, माझं काम हेच माझं दैवत आहे. फार जीवापाड सर तुम्ही म्हणजे मी माझ्या खुर्चीवर बसण्यापूर्वीसुद्धा माझ्या पतसंस्थेचा लोगो लावलेला आहे केबिनमध्ये, त्याला नमस्कार करतो, त्याला अगरबत्ती लावतो. तो लोगो म्हणजे हेच माझं दैवत आहे, हे मानून काम करणारा मी एक माणूस आहे. नक्कीच सर. तुमच्या घरात गप्पा काय होतात नेमक्या? तुम्ही जेवायला बसता तेव्हा म्हणजे सारखे तुम्ही पतसंस्थेत बसलेले असतात, बँकिंग रिलेटेड सगळं तुमचं दिवसभर काम असतं. आता तुम्ही सांगितलं की मला कुठलीही आवड नाही, याच क्षेत्रासाठी काम करायचं. गप्पा गोष्टी काय होतात घरात? काम काम आणि काम हेच आमच्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांची आवड आहे. माझी बायको सांगितली धार्मिक आहे, ती दिवसभर कामात असते. मुलगा चांगला बिझनेसमन आहे. माझी सून ज्या स्कूल चालवते, नगर जिल्ह्यामधली टॉपची स्कूल म्हणून आमची समता इंटरनॅशनल स्कूल नावाजलेली आहे. परंतु स्कूलमध्ये जाण्यापूर्वीसुद्धा आम्ही घरी भरपूर गप्पा मारतो. विशेषतः नातवंडांबरोबर गप्पा मारायला मला खूप आवडतात. मला कुलदीप आणि ईशान नावाचे 2 नातू आहेत, त्यांच्यावर गप्पा मारायला, विशेषतः आमचा ज्याला टिंग्या म्हणतो मी, कुलदीप ईशान जो आहे तो खूप चौकस बुद्धीचा आहे, त्याच्यावर गप्पा मारणं हा एक माझा आवडीचा विषय निश्चितपणे आहे. सर, तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. पुढील आयुष्य तुमचं निरोगी राहो. तुमच्या सहकारी पतसंस्थेच्या चळवळीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या संस्थेसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आमच्या सहकारी पतसंस्था चळवळीला तुम्ही चांगल्या प्रकारची प्रसिद्धी द्याल अशी अपेक्षा आहे. त्याबद्दल तुमचे महाराष्ट्रातल्या सर्व सहकारी पतसंस्था चळवळीच्या वतीनं मनपूर्वक आभार. जय हिंद, जय सहकार. थँक्यू.